MP येथील ग्वाल्हेरच्या खंडपीठाने असा एक निकाल दिलेला आहे की समजा पती आणि पत्नी यांच्यात वाद झाले आणि त्यांनी दोघांच्या संमतीने डायव्होर्स घेतला आणि पत्नी आता ती वेगळी राहते. मग त्याच्यानंतर समजा पतीचा मृत्यू झाला तर त्याला जी त्याची संपत्ती आहे किंवा त्याच्या नोकरीपासून जे काही लाभ होतात तर याच्यावर त्या पत्नीचा अधिकार राहू शकतो का? तर समजा आता पत्नी ती स्वतःहूनच त्याच्यापासून वेगळी राहते आणि कायदेशीररित्या त्यानं जर डायव्होर्स घेतलेला आहे तर मग त्याच्या संपत्तीवर आणि त्याच्या सर्व्हिसच्या जे काही लाभ आहेत त्याच्यावर त्याचा अधिकार राहू शकणार नाही, कारण तिने स्वतःहूनच त्याच्यापासून वेगळं झालं आहे. तर तुम्हाला पतीबरोबर राहायचं नाही तर नुसते फायदेच कसे काय तुम्हाला हवे आहेत, असा त्या कोर्टाचा निकाल आहे. तर अमरीबाई अहिरराव या एका लेडीजने याला चॅलेंज केलं होतं या निकालाच्या विरुद्ध आणि ग्वाल्हेर खंडपीठाने अमरीबाई अहिरराव या नावाच्या लेडीजने जे चॅलेंज केलेलं होतं, ॲपिलमध्ये गेली होती ती या निकालाच्या विरुद्ध, ते रीट त्यांनी कॅन्सल केलेलं आहे की जर तुम्हाला त्या पतीबरोबर राहायचं नाही आहे आणि तो विवाह टिकवायचा नाही, फक्त त्याच्यापासून मिळणारे फायदे हवेत आणि त्याची संपत्ती हवी, तर ते अशा प्रकारची तिने केलेली ॲपील ग्वाल्हेर खंडपीठाने कॅन्सल केलेलं आहे.